आहेत जय चुणेकर आहेत, खूप चांगले योगदान त्यांच्यामधून पाहायला मिळेल. वही आपण मैदानाकडे पहिला चेंडू या षटकातला पॉवरप्लेचं षटक कोणतंही नाहीये. यावेळी पहिलाच चेंडू मस्त फटका पाहायला मिळाला, कारण या ठिकाणी चेंडू आपण पाहता डीप पॉईंट क्षेत्रामध्ये जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चांगलं क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळालं. एक धावेचे योगदान निशांत कडवे ज्यांनी आपलं खातं उघडलं एका धावेने. आणि आता मात्र डावकर फलंदाज यावेळी खेळण्याची तयार असेल तो ओमकार. 3 षटकांचा सामना आहे. डावखरे फलंदाज आहेत. डावखरे फलंदाज नेहमी आक्रमक फलंदाज हे नेहमी म्हणलं जातं. इथे पाहणार आहोत आपण ओमकार कशा प्रकारची फलंदाजी. दरम्यान अलिबाग संघाकडून गोलंदाज अजय पुढील चेंडूसाठी तयार होता. या चेंडूला आडव्या बॅटने खेळलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, जमिनीला सरपट चेंडू इथे जातोय. तो पण ओमकार देखील एका धावेने आपलं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या बिनबाद 2. दरम्यान क्षेत्ररक्षकांची विरोधता आपण पाहूया. निशूसाठी शॉट थर्डमॅनने शॉट फाईन एक तैनात केलं. एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी गली क्षेत्रामध्ये, एक अर्थातच शॉट कव्हर, एक डीप पॉईंट आणि एक लॉंग ऑफ. ऑफसाईडचे क्षेत्ररक्षक या ठिकाणी मध्ये चेंडू आपण पाहतात अर्थात डायव्हर्सच्या बाहेर. आमचे सुमितदादा भगत या ठिकाणी पंचांची भूमिका निभावत आहेत. आपले हात जमिनीत समांतर करतात आणि दर्शवतात. आमच्या गुणरेकर या ठिकाणी हा स्क्वेअर चेंडू आहे. एक धावेचा आणखी एक योगदान. ऑनसाइडला शॉट फाईन लेग आहे, एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन. ही रचना हिरवगार मैदान, दोन्ही बाजूला सुरू, एका बाजूला मात्र अरबी समुद्र निवडलेला हा मैदान तुम्हाला पाहायला मिळेल. इथे मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळला आणि बघता बघता चेंडू गेला निशूचा. इथे मात्र सीमापार चौकार 4 धावा. मिळत कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढला होता. अर्थातच कव्हर पॉईंट मधून चेंडू सीमापार झाला. चौकार 4 धावांचे योगदान. एकूण धावफलकात वाढ 7 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार. मात्र धावण्यामध्ये थोडासा काही अडथळा निर्माण होतोय, त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर तुम्हाला पाहायला मिळेल दुपारचं सत्र. सर्व क्रिकेट रसिकांचं मी पुन्हा एकदा या स्पर्धेचा मराठी साम्राज्य काका मात्रे विद्यानगर अलिबाग आपलं सहर्ष स्वागत करतोय. अतिशय मोठी स्पर्धा आज आपण पाहतात. दरम्यान लेफ्ट शॉट इथे मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येईपर्यंत लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक चेंडू येईपर्यंत चेंडू गेला सीमारेषे पलीकडे. लॉंग ऑफला आला, सुंदर फटका, चौकार 4 धावा. आई एक्युरा वर्सोली या दोन संघात पुढची लढत असेल. एक्युरा वर्सोली विरुद्ध नागेश तर मैदानाकडे आपण जाऊया. यावी पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने फुल टॉस. बॅटच्या पट्ट्या चेंडूला घेतलाय, चेंडू जातो तो स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक चेंडूवर घेतोय. 9 बॉलचा इशारा पंचांचा येईल. 1+1 2 धावांचे योगदान आहे. पुढचा चेंडू अर्थात फ्रेट. जे हनुमान मिळकत संघाची धावसंख्या धावफलकावर येते 13. बिनबाद 13. निशांत कडवे आणि ओमकार ही जोडी मैदानामध्ये. राखू पुरस्कृत आई एकविरा आणि नागेश्वर आवाज या दोन संघात पुढची लढत असेल. चला दोन्ही संघांना यायचं आहे. दरम्यान यावी हा चेंडू पाहायला आदळतोय, पण इथे मात्र आपण पाहिलं तर कोणती धाव येत नाही आणि अशा प्रकारे षटक आपण इथे पाहताय. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर हे षटक 13 धावांचं पाहायला मिळालं अजयचं, जे या ठिकाणी जय मल्हार अलिबाग संघाच्या माध्यमातून फेकलं गेलं.
निशान कडवे खेळतोय 2 चौकाच्या माध्यमातून तब्बल 10 या धावफलकावर. ओमकार त्याला साथ देऊन एका धावसंख्येवर आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज सार्थक. पुढची लढत आहे राखू पुरस्कृत आई एकविरा वरसोली आणि नागेश्वर आवाज. चला दोन्ही संघनायकांनी यायचं आहे आणि आमचे समालोचक मी यश मापगावकर यांना विनंती करेन की नाणेफेक कक्षाशी आपण संपर्क साधा. राखू पुरस्कृत आई एकविरा वरसोली आणि नागेश्वर आवाज दरम्यान यावी. हा चेंडू गोलच्या डोक्यावरून खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्रशे चेंडूने तो चेंडूची पकड केली वेगाने, चेंडूची फेकी. इथे मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण केलं. 2 धावांचं योगदान. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाली. चला दोन्ही संघनायकांनी यायचं आहे वरसोली आणि आवाज. सार्थक गोलंदाज दुसरे षटक घेऊन आले जय मल्हार अलिबाग संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर चेंडूपासून भरकटला गोलंदाज आपल्या पार्लमेंट डाव्या स्टीच्या खूपच बाहेर. आमचे पंच या ठिकाणी अर्थातच सुमित दादा भगत यांच्याकडे पर्याय नव्हता. त्यांनी हात जमिनीला समांतर केले. दर्शवला चेंडू खराब आहे. 1 धावेचं आणखीन एक योगदान. पुढील चेंडू ऑन साईडला खेळलाय. वाडी श्रीलंकन क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र चेंडू येतोय तोपर्यंत एकच धाव मिळेल ती निशू कडवे यांना. निशांत कडवे एक मोठं नाव. निशू या टोपण नावाने ज्यांना समजलं. जय हनुमान मिळकत संघाचा अष्टपैलू खेळाडू. या एकेरी धावेच्या माध्यमातून मागच्या सामन्यात त्यांनी 28 धावांची जबरदस्त खेळी केली होती. दिलदार व्यक्तिमत्व. त्यांनी आपला सवंगडी याला मात्र ज्या शेवटच्या षटकात जे 2 विकेट काढले त्यामुळे आपलं सामनावीरचा मानकरी म्हणून पारितोषिक त्याला दिलं होतं. हे निशांत कडवे अद्दल निश्चित म्हणता येईल. समोर मात्र फलंदाज ओमकार डावकर फलंदाज आहे. 2 चेंडू सामना केलाय. 1 धावेचं योगदान आतापर्यंत दिलंय. एका बाजूला उजव्या हाताचा फलंदाज, दुसऱ्या बाजूला डाव्या हाताचा फलंदाज. दरम्यान गोलंदाज सार्थक. सार्थकने हा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय मात्र सेफ शॉट ज्याला म्हणता येईल. कारण हा चेंडू जर आपण पाहिला तर गेला शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत 1 धावेचं योगदान इथे मिळालं. 2 संघात नाणेफेक होईल. राखू पुरस्कृत आई एकविरा वरसोली आणि नागेश्वर आवास. चला आपण नाणेफेक कशात जिथे नाणेफेक संपन्न होईल. आमचे समालोचक तिथे आहेत अर्थात यश मापगावकर यांच्याशी आपण संपर्क साधा. जाऊया मैदानाकडे. यावेळी पायाला आदळले चेंडू मात्र उजव्या स्टीच्या काहीसा बाहेर. पंच दर्शवते सुमितदादा भगत या ठिकाणी आणि तोपर्यंत मात्र 1 धाव अर्थात लेग बाईचा इशारा पंचांचा. 1 धावेचं योगदान. धावफलकात वाढ होते. 18 धावा धावफलकावर. हॅलो. तर आई एकविरा वर्ष संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाला आहे. मात्र नागेश्वर आवाज संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाला नाही आहे. आलेला आहे. धन्यवाद समीर पारकर. सामना 4 षटकांचा असेल आणि स्क्वेअर लेग मधून या ठिकाणी पंचांचं बोट आकाशाकडे येत आहेत. एक मोठा फटका षटकात 6 धावांसाठी. आई एकविरा वरसोली नागेश्वर आवाज या 2 संघात ही लढत नाणेफेक होते. तर नाणेफेक जिंकली आहे समीर आणि या ठिकाणी जो काही निर्णय असेल नाणेफेक जिंकल्यात. बॉलिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. तर या ठिकाणी आई एकविरा वर्ष संघाचं हार्दिक अभिनंदन आम्ही करतोय आणि प्लेइंग 11 लिस्ट या ठिकाणी घेऊन जा आणि येताना अपडेट करून द्या. यानंतरचा सामना आपला आहे. तर मी विनंती करतोय रिप्रेझेंटेटिव्हला त्या ठिकाणी पेंडॉलमध्ये जाऊन आपले प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत द्यायची आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद यश. दरम्यान आलेला एक शानदार फटका षटकार पाहायला मिळाला. तो ओमकारच्या बॅटमधून वैयक्तिक खेळतोय 2 षटकांच्या मधून तब्बल 14 या धावफलकावर आणि एकूण धावा धावफलकावर जाऊन पोहोचतात त्या 31 15.50च्या सरसिंग धावा. 31 धावा धावफलकावर आल्यात. प्रथम फलंदाजी करताना जयमान मिल्कत खार या संघाच्या जय मल्हार अलिबाग या संघाविरुद्ध हे षटक आपण तुम्ही पाहिलं. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. यावेळी हा चेंडू हवेत आहे.
स्वतः गोलंदाज झेलच्या खाली येतोय, चूक मात्र झाली कारण सूर्यकिरण डोळ्यावर आली आणि इथे झेल फलंदाजाला मिळालं जीवदान. लॉलीपॉप झेल असं ज्याला म्हणलं जातं, पण सूर्यकिरण डोळ्यावर आली त्यामुळे हा झेल सुटला आणि जीवदान मिळालं ते फलंदाज निशान कडवे याला. 1 धावेचे योगदान. 32 बिनबाद 32 चांगली ही सलामीची जोडी जयमान मिळकतकार या संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वळूया. गोलंदाज राजू या ठिकाणी भिरकावले चेंडूला, लॉफ्टेड शॉट, 1 बॉल चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षक आतामध्ये जाईल. लॉंग बॉल क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पकडतोय गोलच्या दिशेने, चेंडूची फेकी, नो बॉलचा इशारा पंचांचा येतोय. 1+1 2 धावा आणि पुढचा चेंडू फ्री हिट. 2 धावा संघाला मिळतात. 34 बिनबाद 34 धावा धावफलक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगली फलंदाजी मागच्या सामन्यात देखील निशांत दादा कडवे यांनी केलेली जबरदस्त फलंदाजी 28 धावांची, ज्यामध्ये दोन षटकार 2 चौकांच्या मध्ये खेळी सजवली होती. यावी हा चेंडूला सर बॅटने खेळलाय, मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवर येतोय, चेंडूची पकड करतोय, गोलच्या दिशेने चेंडूची फेकी होईल. तो म्हणजे 1 धाव आणखीन पुन्हा एकदा निशू दादा कडवे यांच्या खात्यामध्ये. 2 चौकारांच्या माध्यमातून तो वैयक्तिक खेळतोय. 15 धावसंख्येवर आणि एकूण धावा धावफलकावर येऊन पोहोचतात त्या 35. षटक क्रमांक 3 आहे. राजू गोलंदाज आहे. ओमकारसाठी इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त, डावी यष्टी उकडली गेली, एक वेगवान चेंडू इथे मात्र फलंदाज ओमकारला कळलं नाही, ऑन साईडला खेळायचं होतं, यष्टी उकडली गेली आणि पहिला फलंदाज बाद झाला. मात्र ही 35ची जी भागीदारी या ठिकाणी समाप्त झाली. फलंदाज या ठिकाणी ओमकार 2 षटकांच्या माध्यमातून तब्बल 15 धावांचं योगदान मैदानात परततो आणि हे यश मिळते ते गोलंदाज राजूला. चेंडू बाकी आहेत. हे षटक मांडलं तर राजूचं चांगलं म्हणता येईल. त्यांनी आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तब्बल 3 धावा खर्च केल्या आणि विकेट मात्र प्राप्त केली. नवीन फलंदाज जयमान मिळकतकर संघाचा मैदानात येतोय फलंदाज सौरभ. नवीन फलंदाज यावेळी सज्ज होतोय. 3ऱ्या क्रमांकावर पुढचा चेंडू. या ठिकाणी सौरभने चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केलाय, मात्र बराच वेळ चेंडू हवेमध्ये. इथे वाडिश लॉंगॉन आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये एक सुंदर झेल घेतला आणि बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी मिळाले ते गोलंदाज यावी मात्र राजूला.
कव्हरच्या क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडू इथे थांबत नाही, चेंडू जातोय सीमारेच्या पलीकडे, येतो एक शानदार फटका, चौकार 4 धावा. गोलंदाज राजूवर आक्रमण केलं गेलं आणि आपण पाहतात की या चेंडूवर अपरकटच्या माध्यमातून वीरेंद्र सेवाग स्टाईल चेंडू गेला. तो अर्थातच इथे डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेच्या पलीकडे 4 धावांसाठी संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. तब्बल 3 फलंदाज गमवून धावा धावफलकावर आल्या त्या 39. कमी पारदर्शक 11,000. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. निशू वेळ दौडू नका, सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाही. आज आपल्याला सामने कव्हर करायचे आहेत. काय दुसरं सत्र टीम मीटिंग संपवा आणि सलामी जोडी लगेच पाठवायची आहे. जयमल्लार अलिबाग, ज्याच्यामध्ये मगाशी पाहिली होती मुणाळ वर्सोलकर, ज्याने या स्पर्धेमध्ये धावांचा वैयक्तिक उच्चांक नोंदवला 39 धावांचा. अजूनही एकही अर्धशतक कोणताही संघ इथे वैयक्तिक नोंदवू शकला नाही, परंतु धावांचा उच्चांक संघाचा अर्थातच आपण पाहिला तो 66 धावा हा धावांचा उच्चांक इथे नोंदवला गेला. तर सलामी जोडी मैदानामध्ये येते. मुणाळ वर्सोलकर ज्याने 39 धावांची जबरदस्त खेळी केली होती आणि त्याला साथ देण्यासाठी विराज ही जोडी येईल. 3 षटक आहेत, 18 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे. काय जर दुसरं सत्र आपण तुम्ही या ठिकाणी पाहताय. मैदानात पाण्याची गरज आहे, जरा प्लीज पाणी घेऊन जायचं आहे. पहिले षटक इथे कोणत्या प्रकारचं षटक हे पॉवर प्लेचं नाही, कारण 3 षटकांचा सामना आहे. खरं तर ड्रीम्स क्रिकेट अलिबागच्या कौस्तुभजी पाटील यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आपण लाईव्हच्या मधून पाहायला मिळते. हे खूप चांगलं योगदान आहे. डीजेचं योगदान कालपासून आपण या ठिकाणी पाहिलं. सुंदर सुरेख योगदान डीजे माध्यमातून पाहिले. सोहम डीजे सासवणे, सोम भगत यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये कौस्तुभ पाटील अर्थातच यश कडू कॅमेरामन आहेत, अर्थातच रामनाथ अलिबागचे आणि साहिल कोंडसकर त्यांना साथ देत आहेत. एक सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेमध्ये प्रणय भगत आणि जय चुणेकर यांचं दमदार गुणलेखन तिकडे पाहायला मिळाले. बोलके गुणलेखक स्कोरर ज्याला म्हणलं जातं. पंचांच्या भूमिकेमध्ये राजेशजी तळासिलकर सर आऊ ज्या नावाने संबंधित मुंबईचे आहेत आणि नासिर शेख
सर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात जे ठाण्याचे आहेत. तर हे दोन पंच या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात ज्यांनी अतिशय चांगलं योगदान या स्पर्धेसाठी दिले आहेत. नाशिक शेख सरांचा जर आपण विचार केला तर या दोन्ही पंचांनी 10 PL त्याचबरोबर सुप्रीमो नजीब मुल्ला आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या अनेक स्पर्धा त्यांनी या ठिकाणी अर्थातच आपल्या पंचांच्या भूमिकेतून गाजवल्यात. हे चांगलं योगदान तुम्हाला पाहायला मिळते. वळी आपण मैदानाकडे खेळाचं दुसरं सत्र सुरू होतोय. काही क्षणामध्ये सलामीची जोडी मैदानात येतो आणि पहिले षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज मिळकतकर संघाकडून येतोय मानस. पहिले षटक छोटं रनअप आहे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने आणि समोर मात्र हार्ड हिटर फलंदाज मृणाल वरसुलकर. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, एक अर्थातच या ठिकाणी शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट कव्हर, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ युरोशना ऑफ साईडला असताना रिव्हर्सिवचा फटका घेण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली, पंचाने हात जमिनीला समांतर केले, दर्शवला चेंडू खराब आहे, स्वैरचा इशारा. एका धावेने खातं उघडलं गेलं ते जय मल्हार अलिबाग संघाचं. शॉर्ट फाईन लेग अर्थातच 136 तुम्ही पाहत आहे. दुसरीकडे डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन. सुंदर सिमेंटची खेळपट्टी आणि सुरेख हिरवगार मैदान, काळभैरेश्वर मैदान अर्थातच आवास अलिबाग ची क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. वळी मैदानाकडे अकुटबा चेंडू होता, अप्पर कट. यावी मात्र पाहताय जबरदस्त पॉवरफुल फटका. चेंडू इथे थांबत नाही आणि जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला आलेला मृणाल वरसुलकरच्या बॅटमध्ये आला एक सुंदर फटका. षटकार 7. दमदार फलंदाज आहे. उजव्या हाताने फलंदाजीकडे फलंदाज त्यांनी पाहिलं उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू होता, अकुटप्या चेंडू एक पाऊल पुढे टाकला, पद्धत आली ते त्याच्यामध्ये चांगलं पाहायला मिळालं आणि पुढे सरकत चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फेकला आणि आला एक सुंदर फटका. षटकार 7 धावा. 7 धावा धावलं कव्हर. 40चं लक्ष समोर आहे. जय मल्हार अलिबाग विरुद्ध जय हनुमान मिळकतकर यांच्यामध्ये सुरू असलेला सामना. पुन्हा एकदा पंचाच्या डावीकडून गोलंदाज मानस. 500 दशक ऑफ साईडला, 4 ऑन साईडला ही विरचना. वळी मैदानाकडे यावी हा चेंडू विचित्र पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. बॅटच्या पट्टे चेंडू आला नाही पण इथे मात्र शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र चेंडू येईपर्यंत एक धाव मृणाल वरसुलकर आपल्या खात्यात नोंदवतोय. मृणाल 7 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल आणि एकूण धावा येतात त्या 8. 8 धावा धावफलकावर. चांगलं क्रिकेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं गेल्या 2 दिवसामध्ये. अजून 2 दिवस या स्पर्धेचे बाकी आणि अंतिम विजेता कोणता असेल, चढाचा षटक अर्थातच आपण पाहताय या ठिकाणी जी ट्रॉफी चषक कोणाच्या हातात असेल आणि कोणता संघ विजयी होईल याचं उत्तर आपल्याला परवा रविवारी अंतिम दिवशी पाहायला मिळेल. समोर मात्र फलंदाज या ठिकाणी विराज खेळण्यासाठी तयार आहे. पुढचा चेंडू रिव्हर्स टायमिंग शॉट चेंडूला पाहायला मिळाले, या ठिकाणी फेकून दिला, पुन्हा एकदा कव्हर पॉइंट मधून येतो एक दमदार फटका. षटकार. गावाचे पनवेल उरण परिसरातले हे गायक अर्थात यशवंतजी भगत यांचा अतिशय आवाज आपण ऐकलात. घारापुरी हे गावावरून घारापुरी बेटावर असणारे हे अतिशय सुंदर गीत त्यांच्या माध्यमातून पाहिले. नावासेवा किंवा या परिसरामध्ये जेव्हा आम्ही समालोचन करतो तेव्हा खास करून ही गीतं सतत आपल्याला ऐकायला मिळतात. त्या नावा परिसरामध्ये किंवा नावाखाणीमध्ये हे योगदान आहे. तर इथे मात्र 6 धावांचं योगदान मिळते ते फलंदाजाला विराज. षटकार 6 धावा. 14 धावा धावफलकावर. 40 धावांचं लक्ष. 26ची गरज आहे. पहिले षटक या ठिकाणी आपण पाहतात. थोडंसं मागडे षटक निश्चित आहे मानसचं जय हनुमान मिळकतकार संघासाठी. जय हनुमान मिळकतकार हा संघ क्षेत्ररक्षण करत असताना चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूवर मारलेला रिव्हर्सचा फटका. डेव्हिड हटन यांची आठवण आपल्याला निश्चित पाहायला मिळाली. कव्हर पॉइंटला आता मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलं गेलंय. 1 पॉइंट आणला गेलाय. यावी ऑन साइड.
ऑनसाइड कव्हर केलं, कारण कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षण लावलं. इथे पाहिलं फलंदाजांनी आणि चेंडू विराज यांनी चेंडूला भिरकावून दिला मिड विकेटला. षटकार 7. येतात त्या जयमल्लार अलिबाग संघाच्या. खरं तर शहरी संघ जयमल्लार अलिबाग म्हटल्यानंतर शहरी संघ पाहायला मिळतं. तर क्रीडा भवन अलिबागच्या मैदानावर जिथे पंकज जाधव घडले त्या मैदानामध्ये आपण पाहायला मिळतो हा संघ सराव करत असताना खूप चांगले योगदान इथे देतोय. क्रीडा भवन अलिबाग हा ऐतिहासिक मैदान आहे, कारण इथे अनेक नावाजले खेळाडू अगदी सुनीलजी गावस्कर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले तो क्रीडा भवन अलिबाग हे मैदान जेव्हा मी क्रीडा भवनची रजनी स्पर्धा करत असताना त्याचा निश्चित उल्लेख करत असतो. वळीया एंड बदलतो गोलंदाज. यावी आणखीन एक मोठा फटका मिड विकेटच्या दिशेने, पण क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे, कोणतीही चूक करत नाही. सुरेख झेल घेतला गेला आणि फलंदाज बाद. प्रयत्न केला, बराच वेळ चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहायला मिळालं मिड विकेट वाडीश लॉंग क्षेत्रामध्ये त्यांनी कोणती चूक केली नाही आणि फलंदाज विराजला मात्र माघारी परतावा लागतोय. झेलचित होतोय. 2 षटकांच्या मध्ये 12 धावांचं योगदान दिलं आणि पहिली सफलता या ठिकाणी मिळाली ती जयमान मिळकतकार संघाला. धाव प्रकार धावा आल्या, 1 गडी बाद 20 धावांची अजूनही गरज. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. जयमान मिळकतकार संघाचा नवीन फलंदाज मैदानामध्ये या ठिकाणी येतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ देऊ नका, वेळेचं बंधन आपल्याकडे आहे. विनंती आहे ती जयमल्लार अलिबाग संघाला, माफ करा जयमान मिळकतकर संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये राजेश. याच खरं तर अलिबागच्या मैदानामध्ये जर आपण पाहिलं पंकज जाधव याच्याबरोबर रोहित पाटील अलिबाग कोळीवाड्याचा खेळाडू हे देखील घडताना पाहायला मिळत. मृणाल वसुरकर देखील आपण पाहिलं एक दमदार योगदान देणारे खेळाडू निश्चित आपल्याला पाहायला मिळालेत. धापलका धावा 20. 1 टू गो. एक चेंडू बाकी आहे. आपल्या बॉलिंग मार्कवर पंचांच्या उजवीकडून मानस. पहिला चेंडू सोहेल फेकला होता, त्यानंतर षटकार, एकेरी धाव, षटकार आणि विकेट असे 5 चेंडू झालेत. वीस धावांची गरज आहे. राजेश नवीन फलंदाज. पंचांच्या उजवीकडून मानस शेवटचा चेंडू फेकेल या षटकातला. राजेशसाठी यावेळी बॅट आणि चेंडू संपर्काला थोडंसं गुड लेग स्पॉट चेंडू उंच आला आणि इथे मात्र षटक क्रमांक पहिलं थोडंसं मागणी षटक निश्चित म्हणता येईल जय हनुमान मिळकतकर या संघासाठी. मानसचं ज्यांनी तब्बल 20 धावा खर्च केल्या आणि एक फलंदाज माघारी परतवलं विराजला, ज्यांनी 2 षटकारांच्या माध्यमातून 12 धावांचं योगदान दिलं. तर येणारी 2 षटकं बाकी आहेत आणि या 2 षटकामध्ये अर्थातच गरज आहे ती तब्बल 20 धावांची. प्रतिषटक 10. काळभैरेश्वर क्रिकेटचं मैदान फलंदाजांना देखील साथ देते, गोलंदाज देखील साथ देते. चांगली गोलंदाजी पाहिली, 2 विकेट हॅट्रिक आपण कालपासून या ठिकाणी पाहायला मिळाला. धावांचा उच्चांक देखील पाहिला. हे खरं तर क्रिकेट आहे आणि एक चांगली आयोजकांच्या माध्यमातून बनलेली ही क्रिकेट अर्थात खेळपट्टी जी सिमेंटची खेळपट्टी पाहायला मिळाली. वळी आपण मैदानाकडे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज यावेळी स्वतः निशू, गोलसाठी निशांत कडवे, एक मिळकतकारचा
हा खेळाडू ज्याने महाराष्ट्राच्या अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवल्यात. मधल्या काळामध्ये मात्र हा गोलंदाजी करत नव्हता, परंतु यानंतर मात्र आपण पाहतात जो अष्टपैलू खेळाडू आहे आणि दिलदार व्यक्तिमत्व. मागच्या सामन्यामध्ये जसं मी मगाशी म्हणालो की आपल्या गोलंदाजांनी जे 2 विकेट काढल्या त्याला त्या ठिकाणी सामन्याचं मानकरी आपल्या वाटेला होतं ते त्याला दिलं होतं. हे क्रिकेटमध्ये बऱ्याचशा वेळी पाहायला मिळतं. सचिनजी तेंडुलकर यांचा उल्लेख निश्चित आपल्याला करता येईल, जे दिलदार व्यक्तिमत्व नेहमी पाहायला मिळतात. वळी आपण मैदानाकडे. निशांत कडवे यावी तयार. बॅकफुटवर जा, चेंडू खेळायचा होता. इथे बॅट आणि चेंडूचा कोणते संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टीशक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता इथे पाहायला मिळाली. 11 चेंडू 20 धावा. पुढील वर्षी हे मैदान अर्थातच अजून वेगळ्या पद्धतीचं पाहायला मिळेल पुढच्या स्पर्धेमध्ये. दरम्यान पुढच्या चेंडूसाठी यावेळी मात्र भरकटला गोलंदाज निशू कडवे. स्वैरचा इशारा पंचांचा येतोय. 1 धाव आणखीन धावफलकावर, कारण गोलंदाजी करताना मात्र थोडंसं दिशेपासून फरकटला आणि उद्दिष्टीच्या खूप बाहेर चेंडू. 1 धावेचं योगदान. 21-19ची गरज. मृणाल वरसोळकर. मृणाल वरसोळकरला बांधून ठेवलंय निशूने या ठिकाणी पाहायला मिळाला. आडव्या बॅटने खेळायचं, डाव्या यशीच्या बाहेर सरकत हा चेंडूला मिड विकेट किंवा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये त्याला खेळायचं होतं, पण इथे बॅट आणि चेंडूचा संपर्क आला नाही. ज्या खेळाडूंनी 38 हा धावांचा उच्चांक नोंदवला होता मृणाल वरसोळकर, मागच्या सामन्यात आपण पाहायला मिळाले या स्पर्धेचा वैयक्तिक उच्चांक. मृणाल तयार. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. इथे पंचांकडे दाद मागितली. हा चेंडू मात्र स्वैरचा इशारा येतोय निशांत कडवे यांचा. 1 धावेचं योगदान. धावफलकात वाढ. 22 धावा धावफलकावर. 18ची गरज. आहे. पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून या ठिकाणी मात्र मोठा फटका. अर्थातच डीप स्क्वेअर लेवलून या ठिकाणी फुलटॉस चेंडूला मृणाल वरसोळकरने बनवला षटकार. 6 धावांचं योगदान. ऑफसाईडला खेळता येत नव्हतं, त्यावेळी मात्र त्यांनी पाहिलं की चेंडूला निश्चितच सूर्यकुमार यादव यांच्या स्टाईलमध्ये चेंडूला लॉंगलेग क्षेत्रामध्ये भिरकावून दिलं आणि षटकार. 6 धावा 28 धावा धावफलकावर. 12ची गरज आहे. येणारी 9, 10, 11 क्रीडा भवन अलिबागच्या मैदानामध्ये प्रशांतजी नाईक यांच्या माध्यमातून एक भव्य रजनी क्रिकेट स्पर्धा, दिवसरात्र क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल, जी दरवर्षी आपण पाहायला मिळतं. खूप चांगलं योगदान महाराष्ट्रभराचे खेळाडू त्या स्पर्धेत पाहायला मिळतात. 28 धावा धावफलकावर. दरम्यान पुढील चेंडूसाठी यावी पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय. डीप स्क्वेअरला क्षेत्रक्षेत्र थोडासा दूर आहे, तोपर्यंत मात्र 1 धावेवर समाधान मानावं लागेल. 1 धाव संघाला. 29 धावा धावफलकावर. 11 धावांची इथे गरज आहे. मृणाल वरसोळकर याच्या धावसंख्येत एकने बदल होते. त्याची वैयक्तिक संख्या 2 षटकांच्या माध्यमातून जाऊन पोहोचते 14च्या घरात. आणि आता समोर मात्र राजेश वैयक्तिक 0 धावसंख्येवर असतील. निशू कडवे आपल्या बॉलिंग वर्कवर आहेत. 7-8 बॉलांचा रन. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने राजेश याच्यासाठी. 29 धावा धावफलकावर. 11ची गरज. यावेळी हा चेंडू मात्र थोडासा आखूड टप्प्याचा पाहायला मिळाला. पंचांकडे दाद मागितली, परंतु या ठिकाणी पंचांनी दर्शवले हा चेंडू चांगला चेंडू आहे. आणि इथे पाहिलं निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये. निशू आपल्या बॉलिंगवर. राजेश समोर फलंदाज 0 धावसंख्येवर. या ठिकाणी हा हवेतून खेळायचा होता. निशांत कडवे झेलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतात, कोणती चूक करत नाही आणि ते राजेश मात्र डकआउट. मैदानातून परततात 0 धावसंख्येवर आणि निशांतला मिळते हे पहिले यश. षटक इथे म्हणता येईल. त्या ठिकाणी त्यांनी स्वैर चेंडू देखील फेकलेत, परंतु या चेंडूवर राजेशला अगदी जाळ्यात अडकवलं. उंच फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र
अर्थातच गोलंदाज निशूने हा झेल पकडला आणि फलंदाज मैदानातून अजय यांची खेळी समाप्त झाली. 29 धावा या धावपलकर इथे आलेले आहेत. फलंदाज बाद झाले ते तब्बल यावी 2 आणि नवीन फलंदाज मैदानात येईल राजेश डकआउट 0 धावसंख्येवर आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये सार्थक. या षटकातले काही चेंडू आपण जर पाहिलेत 2 षटकं समाप्त झालीत. 29 धावा धावपलकर शेवटचे षटक आहे. 11 धावांची गरज. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. सामना बरोबर चालला तर अर्थातच कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. दोन्ही संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. जाऊया मैदानाकडे. 14 धावसंख्येवर यावी मृणाळ. अखिल गोलंदाज. पहिला चेंडू यावी मात्र चेंडू जातोय. इथे क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंगलेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार तोपर्यंत सहजगत्या 2 धावा इथे धावपलकर मिळाले. चेंडूला पूल केला होता. फटक्याची ताकद थोडीशी कमी पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता आणि अर्थातच स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक लॉंग लेगला जाईपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा पाहायला मिळाल्या. 16 या वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचतोय मृणाल आणि एकूण धावपलकर धावा येतात त्या 31. 5 चेंडू 9 धावांची गरज. 5 चेंडू 9 धावा. मृणाल 16 धावसंख्येवर खेळतोय. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी यावी. या चेंडूला भिरकावलाय. वायडिश लॉंगनला आलेला आहे. आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटका 6 धावांसाठी. बावीसच्या धावसंख्येवर मृणाल वसळकर ज्यांच्या माध्यमातून तब्बल 3 षटकार आले आणि एकूण धावा धावपलकर येतात त्या 37. 3 धावांची गरज आहे. या षटकातले अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. षटकारांनी निश्चित यश सामने चित्र पूर्णपणे बदललं. अलिबाग संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळालं. मात्र शेवटचा चेंडू जोपर्यंत फेकला जात नाही तोपर्यंत आपण क्रिकेट पंडित कोणी असो या ठिकाणी निर्णय व्यक्त करू शकत. कारण शेवटच्या चेंडूपर्यंत सामने आपण पाहिलेत. झुंजावं लागले अनेक संघांना यावी आणि या ठिकाणी मात्र हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात मात्र हा सुंदर झेल इथे पकडला गेला आणि मी जसं म्हणालो हवेतच माझे शब्द होते. मी म्हणलं होतं की सामन्याचं चित्र कधी पलटू शकतं शेवटच्या क्षणापर्यंत आणि त्या ठिकाणी पाहिलं मृणाल वलसूर सारखा एक दर्जेदार फलंदाज ज्याने 22चं योगदान दिलं 3 षटकांच्या माध्यमातून. तो मात्र हा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटला स्पर्श झाला. चेंडू हवेत गेला आणि मैदानातून या ठिकाणी परतला. 3 फलंदाज गमावलेत. आता समीकरण बदलेल. येणारे 3 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल 3 धावांची. 3 चेंडू 3 धावा. 40 धावांची गरज आहे. 40ची गरज आहे. 39 धावा 3 गडी बाद बनवल्या होत्या जयमान मिळकतकर संघाने. त्यामुळे येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. काय घडणार काय बिघडणार महत्वाचा सामना. नवीन फलंदाज मैदानात येतोय सार्थकेला साथ देण्यासाठी. विराज यावेळी नवीन फलंदाज मैदानात येतोय. 3 चेंडू 3 धावांची गरज आहे. सगळ्यांचे लक्ष क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावर खेळपट्टीकडे पाहायला मिळतं. या मैदानाकडे पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने यावेळी चेंडू आणि हा निश्चितच विजयी फटका पाहायला मिळाला. या ठिकाणी आलेला फलंदाज विराजच्या बॅटमधून षटकार 6 धावांचे योगदान आहे. अशा प्रकारे जयमल्ला अलिबाग संघ 30 फेरी दाखवते. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि निशू कडवी यांच्या हनुमान मिळकतकर संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सामनावीर ज्याने
या स्पर्धेमध्ये दुसरी विकेट हॅट्रिक घेतली तो गोलंदाज अलिबाग संघाचा राजू या ठिकाणी सरतोय सामनावीर. त्याला विनंती आपण यायचं आहे नाणेफेक कक्षामध्ये आणि पुढचा सामना इथे लगेच सुरू होईल. अर्थात यश मापगावकर यांचा आवाज आपण